सेवा मंडळ ठाणे यांच्या विद्यमाने हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं 36वं वर्ष म्हणजे तिसरी तपपूर्तीचं हे वर्ष आहे. आणि ह्या तपपूर्ती वर्षामध्ये श्री संत भगवान बाबा व श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली 36 वर्ष हा सप्ताह, या सप्ताहाचं नियोजन केलं जात आहे. खरं पाहता या सप्ताहामध्ये असलेली जी सर्व कमिटी आहे, या सर्वांना आपले सद्गुरू आणि त्या सद्गुरूंचं पुण्यस्मरणाचं जे हे इथे आयोजन केलं जातं, या पुण्यस्मरणामध्ये नामयज्ञ होतो, जपयज्ञ होतो, ज्ञानयज्ञ होतो आणि दानयज्ञ म्हणजे अन्नदानासारखं पवित्र दानही इथे होतं. आणि म्हणूनच या सप्ताह कमिटी आणि भूक लागल्यानंतर त्या दगडाला फक्त उचलावं आणि दगडा खालून काय गरम गरम अशी भाकरी खायला द्यावी. 5व्या वर्षी ज्यांनी चमत्कार घडवावा, इतकी त्यांच्या ज्ञानाची, इतकी त्यांच्या वैराग्याची, इतकी त्यांच्या तेजाची सिद्धी होती. म्हणजे संत असेच नाहीत तर ते स्वतः जीवन जगतात. त्यांच्या जीवनामध्ये तेजस्विता होती, वैराग्य होतं आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या विषयाला, वासनेला थारा नव्हता हो. याच बाबांनी, भगवान बाबांनी काय केलेले आहे, नारायणगडावर आपल्या सद्गुरूंची सेवा केलेली आहे. आणि या सद्गुरूंची सेवा करत असताना पाहिलं तिथे की बाबांच्या म्हणजे 5व्या वर्षी वारीला जातात. एक वारी आपली तिथून चाललेली होती पंढरपूरची, आणि पंढरपूरच्या वारीला चालत जावं, चालत जाऊन तिथे माळ घालावी, स्वतः अनुग्रह घ्यावा, स्वतःच्या शरीरावर तुळशी पत्र धारण करावं. आणि घरी आल्यानंतर आई वडिलांनी सांगितलं, बाबा रे तू माळ ग्रहण केलीस, तू माळ धारण केलीस? हो बाबा, पण मी ज्याप्रमाणे माळ घेतलेली आहे ना, दीक्षा घेतली आहे, तुम्हाला सुद्धा सर्व कुटुंबाला ही माळ धारण करावी लागेल. तुम्हाला सुद्धा पवित्र अशी तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये घालावी लागेल. आणि त्याचबरोबर कुटुंबाने सुद्धा माळ घातलेली आहे. म्हणजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेख वाटे देवा, भगवंताला आनंद व्हावा. इतकं पवित्र कुळ, इतक्या पवित्र कुळामध्ये इतक्या पवित्र असे मुलं जन्माला यावी, संतान जन्माला यावं. खरोखरच त्या काळात 750 वर्षापूर्वी आपले माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय सगळे संत होऊन गेले. आणि या कलियुगामध्ये भगवान बाबासारखे, वामन बाबासारखे संत जन्माला आलेले, अवतार घेतलेला आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवाया, जड जन जीवांचा उद्धार करण्यासाठी हे संत अवतीर्ण होत आहेत. आणि म्हणून या संतांनी काय सांगितले, परिश्रुती स्मृतीचे अर्थ, स्वतः ते अर्थ काय केलेले, जाणून घेतलेले आहेत. नुसते जाणले नाहीत तर जीवनामध्ये त्यांनी अवलोकले आहेत, त्याचा अवलंब केलेला आहे, आपल्या जीवनामध्ये उतरवलेले आहेत. आणि मग त्याप्रमाणे जगाला दिलेले आहेत वडील म्हणून. म्हणजेच वडील आपल्या, बघा आपल्या पूर्वजांनी जे जे कर्म चांगल्या प्रकारचं सत्कार्य केलेलं आहे किंवा जी संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे, तीच संस्कृती आपण टिकवण्याचं काम करत आहोत. पण त्या संस्कृती किंवा ते सण उत्सव आपण साजरे करतो, पण या वडिलांनी म्हणजे वडील म्हणजे श्रेष्ठ, त्या श्रेष्ठांनी काय केलेलं आहे, भगवद्गीतेचा आधार घेतलेला आहे, ज्ञानेश्वरीचा आधार घेतलेला आहे, संत वाङ्मयाचा आधार घेतलेला आहे. आणि त्यांचं संतांचं जीवन ज्याप्रमाणे तेजस्वी होतं, हे जे ज्ञानेश्वरीचं चिंतन जे माऊली ज्ञानोबारायांनी जे मांडलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ते बाबांनी स्वतः जीवनामध्ये अनुभवलेलं आहे. वयाच्या 5व्या वर्षी ज्याप्रमाणे नारायणगडावर त्यांनी आपल्या सद्गुरूंची सेवा करत होते, तिथूनच पाहिलं अनेक असे संत महर्षी तिथे येत होते. आणि त्यांनी पाहिलं हे बालक काही साधारण नाही हो. 5वी शिकलेलं बालक होतं, शाळेमध्ये शिकत होतं, पण त्याचं गणित तज्ज्ञ म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्याला ही गणिताची कोडी सोडता येणार नाही, अशा प्रकारची ही गणित सोडवण्यामध्ये भगवान बाबा नितांत अग्रेसर होते. आणि खरंच म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे बाबांचं जीवनच असं इतकं तेजस्वी होतं. हे त्यांच्या गुरुजींनी पाहिलं आणि सांगितलं की इथे थांबण्याचा अर्थ नाही, हे शिक्षण घेण्यापेक्षा
कुठेतरी अतिशय वेदांत जे ज्याला वेदांताचं गूढ ज्ञान आहे, ज्याला भगवंताचं म्हणजे जे ज्ञान आहे ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणे आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी, अशा ठिकाणचं अशा प्रकारचं जे गुह्य ज्ञान आहे, जे तेजस्वी ज्ञान आहे, या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी या बाबांचा म्हणजे या मुलाचा हे व्हावं, या मुलाने वेदाचं अध्ययन करावं, तेजस्वितेचं अध्ययन करावं, ग्रंथांचं अध्ययन करावं आणि मग त्यांना आपल्या माऊलींकडे आळंदीमध्ये पाठवलेलं आहे शिक्षणासाठी. आणि तिथे व्यंकट स्वामींची त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे, अनुग्रह मिळालेला आहे आणि त्यांच्या पाठीवर सद्गुरूंची थाप पडल्यामुळे ते ज्ञानाने आणि वैराग्याने आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या सगळ्या आचरणाने म्हणजे सद्गुरूच्या मुखामधून जे मोटके म्हणजे त्यांच्या मुखातून जे निघालेलं होतं ते आपल्या जीवनामध्ये आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्याने अंगीकारलेलं आहे. आणि असे संत जेव्हा आले याच्यावर नारायणगडावर, त्यावेळेस बाबांना सांगितलं गुरूंनी की तुम्ही काय करा, कीर्तन करा. आणि बघा लहान मुलाच्या आवाजामध्ये किंवा त्या तारुण्याच्यामध्ये आणि इतकी तेजस्वी ज्ञान हे संपादन केल्यानंतर ती ओघवती वाणी, तेजस्वी वाणी, त्या वाणीतून जे माऊली ज्ञानोबरायांच्या मुखातून जसं प्रकट व्हावं तशा प्रकारचं ज्ञान भगवान बाबांच्या मुखातून प्रकट होत होतं. आणि या ज्ञानाचा म्हणजे वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप, म्हणजे सज्जनाचे जे गुण आहेत, ज्याप्रमाणे वारा फुलामधील मकरंद, फुलामधील सुगंध अलगद आपला हवेमध्ये पसरवत जातो, त्याप्रमाणे या संतांची कीर्ती काय होते, सर्वतोपर पसरते. आणि ती पसरलेली वृत्ती पाहून आपल्याकडे सुद्धा अजूनही आपण पाहतो किंवा त्या काळात पण पाहिलं की संतांनी जीवन कसं जगलेलं आहे, आपल्या माऊली ज्ञानोबरायांनी जीवन कसं जगलेलं आहे, तुकोबारायांनी जीवन कसं जगलेलं आहे, नाथ बाबांनी सुद्धा आपलं जीवन कसं जगलेलं आहे. संतांना पण अनुभव आलेला आहे की ज्या पंचम वेदाचे उद्गाते आपण तुकोबारायांना समजतोय, त्या तुकोबारायांच्या वाट्याला सुद्धा मंबाजी बुवाने काय करावा, काट्याचा मार करावा. त्याचबरोबर माऊली ज्ञानोबरायाने अखिल विश्वाला सुखी करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. त्याच माऊली ज्ञानोबरायांना त्यांच्या झोळीमध्ये माती व्हावी, माती टाकावी, खडे टाकावे, राख टाकावी, त्यांच्या झोळीतलं जी मधुकरी आहे तीच जमिनीवर टाकावी आणि काय करावी, अस्ताव्यस्त करावी. म्हणजे हा अनुभव त्या काळामध्ये सुद्धा होता आणि भगवान बाबांच्या बाबतीत सुद्धा त्याचप्रमाणे होता. इथे मी संतांचा महिमा सांगत आहे की संतांना सुद्धा या परिस्थितीला, द्वेषाला, रागाला, तिरस्काराला, जननिंदेला सुद्धा सामोरं जावं लागतं. आणि ही अवस्था भगवान बाबांची सुद्धा झाली होती. त्यांचं सगळं ते परी कीर्ती पसरत होती. त्याने अनेक लोकांना हरिभजनाला लावलं होतं, भगवत भक्तीला लावलं होतं. अनेक समाजाला एकत्र करून भगवान बाबा सप्ताह करायला लागले, पालखी काढायला लागले, म्हणजे आषाढी कार्तिकीची वारी करायला लागले आणि तिथून वारी सुद्धा त्याने चालू केली. परंतु जेव्हा आपल्याही पेक्षा जर जास्त ज्ञानी गुणी झाला, आपल्यापेक्षा श्रेष्ठ गाणारा चांगला असेल, बोलणारा चांगला असेल, सुंदर प्रकारचं त्याचं जीवन असेल, त्याच्यावर जीवनावर कुठेतरी चिखळफेक ही होतेच. आणि तेच भगवान बाबांच्या बाबतीत घडलेलं आहे की या महापुरुषांच्या चारित्र्याचं हनन केलं गेलं आहे. ज्यावेळेस बाबा झोपले होते आणि त्यावेळेस ते झोपले असताना त्यांची तेजस्विता ही समाजाला पावली नाही किंवा त्यांच्याच विषयी जे आपण म्हणतोय निंदा करणारे असतात त्यांना हे सहन झालेलं नाही, त्यांना त्यांचं श्रेष्ठत्व पावलं नाही. आणि म्हणून त्यांच्या उशाला काय आणून दिली, चोळी आणून ठेवली. बाबा सकाळी शुचिरीभूत होण्यासाठी, बाह्यक्रिया करण्यासाठी बाहेर गेलेले होते आणि सकाळी गेले असताना त्या फरकामध्ये त्या वेळात त्यांच्या उशाला जी चोळी ठेवली, त्यानंतर बाबा आपल्या याच्यामध्ये परत आलेले आहेत आश्रमात. तिथे आले त्यावेळेस त्या कुटील निंदकाने सांगितलं की तुम्ही तर स्वतःला वैराग्यमान म्हणताय,
तुम्ही स्वतःला विरक्त म्हणताय, तुम्ही स्वतःला ज्ञानी म्हणताय, जगाला ज्ञानाचा उपदेश करताय आणि तुमच्या हातून हे कृत्य घडावं, तुमच्या उशाला अशा प्रकारची चोळी असावी. आणि हे पाहिल्यानंतर भगवान बाबांना अतिशय दुःख, मन उद्विग्न, म्हणजे त्यांची मनस्थिती अतिशय उद्विग्न झाली आणि ते गेलेत, खाली उतरले आणि त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या ज्या अवयवामुळे आपल्याला दोष लागतोय तो आपल्या शरीराचा अवयवच त्यांनी काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे, शरीरा वेगळा केलेला आहे. आणि त्याच रक्तातून काही क्षणातच तिथे कमरे एवढी तुळशीची झाडं निर्माण झालेली आहेत. हे या संतांचं महत्व आहे, हे या संतांचं श्रेष्ठत्व आहे की ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या वृत्तीमध्ये कदापिही कुठल्याही स्त्रीचा, कुठल्याही प्रकारचा लोभ, दंभ, कोणत्याही प्रकारचा नसताना सुद्धा त्यांना हे अशा लोकांना सामोरं जावं लागतं. खरं पाहता ही परीक्षा असते संतांची आणि त्यातूनच तरुण जाण्याचं कार्य हे संत करतात. स्वतः हे विरक्तवान जीवन जगतात, स्वतः ज्ञानमय होतात आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग संत समाजासाठी करतात. बुडते हे जन न देखवे डोळा, हिताचा कळवळा येतो म्हणून, किंवा म्हणून कळवळा येत असो. आपल्या या समाजाला जड मूड अज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण होतात. वामन बाबांचंही तेच आहे की त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं श्रेष्ठत्व आपल्या सद्गुरूंकडनं त्यांनी ज्ञान घेतलं आणि त्याचप्रमाणे जीवन जगलेले आहेत. वामन बाबांच्या आणि भगवान बाबांच्या जीवनाच्या मध्ये काही, चरित्रामध्ये काही फरक नाही. म्हणजे इथे हे संत अवताराला येतात ते समाजाला सुचिरभूत करण्यासाठी, समाजाला ज्ञानदान करण्यासाठी, समाजाला भगवन्मय करण्यासाठी किंवा त्याला सद्वृत्तीला, सद्कार्याला प्रवृत्त करण्यासाठी अवतीर्ण होतात. ही तळमळ त्यांची असते संतांची आणि ह्याच प्रकारची संत हे अवतीर्ण झालेले आहेत. बाबांनी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं जीवन जगलेलं आहे की हे जीवन त्याने श्रुती स्मृतीचे अर्थ जाणून घेतलेले आहेत, वेदांचे अर्थ जाणून घेतलेले आहेत. वेद म्हणजे गीता, वेद म्हणजेच श्रुती आपण सांगितलेले आहेत की या श्रुतींचा अर्थ त्यांनी स्वतः आपल्या जीवनामध्ये आकलन केलेलं आहे आणि समाजाला ज्ञान दिलेलं आहे. हे सर्वच संतांची तीच रीत आहे की हे संत चंदनाप्रमाणे झिजतात, आपली काया चंदनाप्रमाणे झिजवतात आणि जगाला सुगंध देतात. हो, हे जग सुगंधमय बनवतात. आजही इतके वर्ष झाले, 100 वर्षे होऊन गेले, तरी सुद्धा काय आहे, जीवनचरित्र आहे तो म्हणजे दिने दिने नवम नवम, जसे जसे दिवस वाढत जातात तस तसं त्यांच्या प्रकारची त्यांचा जो संप्रदाय आहे, त्यांचे शिष्यगण आहेत ते कितीतरी बहुसंख्येने आपण पाहिलं भगवान गडावर, तर ही मर्यादा नसते, अलोट अशी त्यांच्या शिष्यांची किंवा भक्तांची गर्दी आहे. हे प्रेम आहे संतांबरोबरचं, हे प्रेम आहे, ही भक्ती आहे आणि भाव आहे. पण या संतांना देव कळाला, त्यांना देव कळाला. त्यांनी सांगितलं की हे उत्तम सार उत्तम गती, देवचे हो पावती ती देव होती, ते का न होती देव, म्हणजे हा नरदेह आहे, हा मला प्राप्त झालेला आहे. तसाच माझ्या समोर असलेल्या आपल्याला माहिती आहे, सर्व समाजाला म्हणजे प्रत्येकाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण या नरदेहाचं महत्व कळालेलं नाही. संतांना ते कळालं. त्यांनी देहाचं महत्व की आपण म्हणतोय इथे आपण इतर अभंगा म्हणतोय, अभंगांमध्ये म्हणत असतो की हा देह कसा आहे, हा देह नाशिवंत आहे. मळ मूत्र किडे कृमी यांचा काय आहे, तो सार आहे. म्हणजे सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये हे जीव जंतू सर्व आहेत. रेत दुर्गंधी मळमूत्राने हा देह भरलेला आहे. पण तरी सुद्धा हा अमंगळ देह हा सुद्धा पवित्र आहे, हे आम्हाला संतांनी सांगितलं. संतांनी सांगितलं नर देहाचे ने योगे सच्चिदानंद पदवी घेणे. हा देह तुला प्राप्त झालेला आहे ना, देवाला जाणण्याचं उत्तम साधन म्हणजेच हा नरदेह आहे. इथे आपण विनोद अनेक प्रकारचे कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये विनोद करतोय, पण खरोखरच विनोदाने आम्हाला भगवंत जाणायचा नाही, आम्हाला भगवंत भावाने भक्तीने प्रेमाने जाणायचं आहे.
आम्हाला भगवंताबद्दल सद्गुरूंबद्दल जी आस्था आहे, जे प्रेम आहे, त्या प्रेमाने आम्हाला त्यांना जाणायचं आहे, देवाला जाणायचं आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण समाधान नाही. ह्या भगवंताला प्रेमाशिवाय आपण जाणूच शकत नाही. म्हणजे तो भावाचा भुकेलेला आहे, प्रेमाचा भुकेलेला आहे. आणि या भगवंताला जाणत असताना आम्हाला अगोदर सद्गुरूंना शरण जायचं आहे, की या संतांनी स्वतः देवाला जाणलं आहे, त्यांनी स्वतः जीवनामध्ये सद्गुरू गेलेला आहे. आणि मग लोकांना सांगितलं, म्हणजे आपण आधी चाखलेलं आहे आणि मग शेवितो हा रस वाटितो आणि का या रे होऊ नका रानभरी. तुम्हा आधी स्वतः त्यांनी चाखलेलं आहे आणि मग जगाला सांगितलेलं आहे की खरोखरच देव गोड आहे. देव गोड आहे. त्याला जाणण्यासाठी पैसा लागत नाही, रुका लागत नाही, अडका लागत नाही. फक्त देव भावाने जवळ येतो. इथे संत डोक्यावर ज्याप्रमाणे एखादी बाई भाजीची पाटी घेते आणि भाजीची पाटी घेऊन काय सांगते, कांदे घ्या, बटाटे घ्या, वांगी घ्या, भाजी घ्या अशी सांगते. पण संत सांगतात देव घ्या फुका, देव घे फुका, नल गे रुका. काहीच लागत नाही. देव फुका आहे, फुकट आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. पण आपण त्या देवालाच विसरतो. देव सगळं घेतो संसारामध्ये. आता जर आपण इथं कीर्तनाला आलो, प्रवचन आलो किंवा आपण वारीला गेलो, तिथे ज्या देवाला आम्हाला जाणायचं आहे, ज्या देवाला डोळे भरून पाहायचं आहे, ज्या देवाला प्रेमयुक्त अंतकरणाने बघायचं आहे का, तो युगे 28 उभा आपल्या वाट बघत आहे, आपल्या भक्ताची, आपल्या साधकाची वाट बघत आहे. आणि डोळ्यामध्ये प्राण साठवून तो आपल्या भक्ताची वाट बघत आहे. तरी सुद्धा आपण त्याला बघायला गेलो, कुठे एकदाच त्याचा नमस्कार केला की लगेच बाहेर पडतो. त्याला डोळ्यामध्ये साठवत नाही, अंतकरणामध्ये साठवत नाही आणि निघतो लगेच बाजारामध्ये. आणि काय घेतो बाजारामध्ये, लाटणं, पोळीपाट, काय मिळेल ते खेळणं घेतो आणि मग आपला संसार सुरू होतो. अरे देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही 12-12, 13-13 दिवस, 21-21 दिवस जर इथून चालत जातोय आणि त्याच देवाला एका क्षणामध्ये बघितल्याबरोबर लगेच आम्हाला संसाराची आसक्ती होते. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर आम्ही वारी करतोय ना, ती वारी म्हणजे जन्म मरणाची वारी आहे. या वारीतून जर सुटका व्हायची असेल तर देखील या पाय विठोबाचे, त्या भगवंताचे पाय आम्हाला बघायचे आहेत, त्या चरणावर नतमस्तक व्हायचे. पण ते चरण जर प्राप्त व्हायचे असेल तर आमच्या जीवनामध्ये संत येतात, सद्गुरू येतात आणि ते आम्हाला काय करतात, आमची निज वस्तू आम्हाला सांगतात, दाखवतात. आणि प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. प्रकट आहे ते, जे गुह्य ज्ञान आहे ते गुह्य आम्हाला प्रकट करून दाखवतात संत. आणि आमचं जे निज तत्व आहे ते तत्व आम्हाला सांगतात. तू ब्रह्म आहेस, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे आम्ही विसरलेलो आहे. मी या देहाचा आहे. आपल्याला जो नाव आहे त्या नावाने, कोणी मावशी बोलतोय, कोणी काका बोलतोय, कोण मामी बोलतोय, त्या नावाने आपण ओ देत उठतोय. पण मी त्या देवाचा आहे. देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यावाचा, देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ, देह देवाचे देऊळ. देह, हे देह आहे ना, हा देहच देवाचं मंदिर आहे. पण जर मंदिरच जर साफ केलं नाही तर त्या मंदिरामधला भगवंत आपल्याला कळेल का हो? त्यासाठीच ते मंदिर साफ करायचं असेल तर आपल्याला कचरा काढायचे. लोभाचा, अहंकाराचा, कामाचा, क्रोधाचा, अज्ञानाचा, मायेचा, मोहाचा, द्वेषाचा कचरा काढायचा. आणि तो कचरा काढल्यानंतर तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, तुझ्या जवळच आहे ना, हृदयामध्येच आहे भगवंत. आणि त्याच भगवंताला आम्हाला जाणायचं आहे, त्याच भगवंताला प्राप्त करायचं आहे. आणि तेच प्राप्त ज्यांनी केलेले आहे ते आम्हाला सांगतात श्रुती स्मृतीचे अर्थ.
ते श्रुती स्मृतीचे अर्थ सांगतात. पुराणे वेद शास्त्र पुराणे हाका मारीती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. तुला काळाचा धोका आहेच. जो जन्माला आलेला आहे, उपजला आहे, त्याला मृत्यू हा अटळ आहे. पण या मृत्यूरूपी म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरण या फेऱ्यातून जर सुटायचं असेल, तुला एकच करायचे. आपुला तो देव एक करुणी घेवा, तेणे विना जीवा सुख नव्हे. आपला तो देव, देवाला आपलं करायचं आहे. तो देव कसा जवळ येईल? त्याला जर आपण हाकच मारली नाही. बघा, आपण इथे एवढ्या महिला आहेत, पण इथे एखादं बाळ रडत असेल तर जिचं बाळ आहे तिलाच कळतं की माझं बाळ रडते. ती तटकन उठून काय करेल? आपल्या बाळाजवळ धावत जाईल, हातातलं सगळं काम टाकेल आणि ती त्या बाळाच्या पाठीमागे लागेल आणि आपलं बाळ का रडतंय त्याची विचारपूस करेल, त्याला आपल्या कडेवर घेईल. तद्वत संत आहेत, तद्वत भगवंत आहे की ज्या भगवंताच्या नावाने आपण रात्रंदिवस जप करतोय ना, ध्यान करतोय, धारणा करतोय, नामस्मरण करतोय. जर आपला आवाज जर ओळखीचा असेल तर लगेचच आपल्यासाठी धावून येईल. आपण पाहिलेलं आहे, द्रौपदीसाठी भगवंत आलेला आहे. तिथे द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, तिचे पती होते, धृतराष्ट्र होता, पण कोणीही तिच्या मदतीचा अर्थ आम्हाला जगापुढे उघडे करून दाखवलेले आहेत. ते आपण स्वतः तशा प्रकारचं मूर्त होऊन म्हणजे स्वतः जीवन जगलेले आहेत. ती श्रुती म्हणजे वेद पुराण स्वतः ते जगलेले आहेत आणि अनुष्ठाने जगात आहेत. तप करतात, हठयोग करतात, ध्यान धारणा करतात आणि मग जगाला देतात. नुसतं स्वतः वाचत नाहीत तर स्वतः ते आचरतात, स्वतः तशा प्रकारे जीवन जगतात आणि मग जगाला देतात. वडील जे जे ते वडील ज्याप्रमाणे वडील आपली संपत्ती, बघा भौतिक संपत्ती हो, ज्या जमिनीचा सातबारा आहे तो काय करतात? आपल्या मुलाच्या नावावर करतात, आपल्या कुटुंबाच्या नावावर करतात. पण हे संत आहेत, ती कोणती सामग्री? हरी नामाची सामग्री आपल्याला देत आहेत. प्रभू नामाची सामग्री आपल्याला देतात आणि आपल्याला काय करतात? आपला उद्धार करतात. ही सामग्री आम्हाला आमच्या जीवनामध्ये साठवून ठेवायची आहे. हे नाम आमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे? जपायचं आहे. तारक आहे ते अनंत. म्हणजे इथे तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. ज्याप्रमाणे एखादी गवताची गंजी आहे, ती गंजी जाळण्यासाठी जर एखादी माचीसची काडी जर पुरेशी होत असेल तर त्याचप्रमाणे भगवंताचं जे नाम आहे, सद्गुरु मुखातून निघालेलं नाम आहे, ते नाम आमच्या जीवनाला काय होतं? तारक होते. अनंत जन्माच्या अनंत म्हणजे 184 योनी फिरून आपण मानव देहाला आलेलो आहे. आपल्या हातून अनेक प्रकारची पाप घडले असतील, अनेक प्रकारचे कृत्य घडले असतील. त्या अनेक जन्माच्या पापांची काय करतोय? नाश करतोय. त्रिविध तापांची झाली बोलवण. त्रिविध ताप आमचे निघून जातात आणि आम्हाला आमच्या सदवस्तूची, सद्गुरूंची, सद्गुरू आम्हाला आमच्या निज वस्तूची जाणीव करून देतात. हे संत आहेत. हे माणसासारखे दिसतात हो, म्हणजे माणसासारखे दिसतात, पण वर्तन मात्र त्यांचं कसं असतं? संतांचं असतं. म्हणजे संत कसे? तर ज्यांच्या जवळ गेल्यानंतर शांती मिळते, ज्यांच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर आपल्या जीवाला काय होते? जीवाची धाकपाक थांबते, जीवाला काय मिळते? विश्रांती मिळते. हे संत आहेत आणि ह्या संतांमुळे आपलं जीवन उद्धारतं, जीवनाचा उद्धार होतो. आणि म्हणून हे संत, हे पुण्यतिथी किंवा हे जन्मोत्सव आपण जे साजरे करतोय, जयंत्या साजरा करतोय, कशासाठी साजरे करतोय? की तेणेची पंथे चालो जाताना पडे गुंता कोठे काही. जर त्या पंथाने, त्या मार्गाने गेलो तर आम्हाला सरळ धोपट मार्गाने आम्हाला जायचं आहे आणि हा मार्ग आम्हाला संत सांगतात. या श्रुतींचे, स्मृतींचे, वेदांचे, पुराणांचे अर्थ जे बंद होते ते बंद अर्थ आम्हाला काय केलेले आहेत? या संतांनी आपल्या जीवनामध्ये जगलेले आहेत, आचरण केलेलं आहे आणि ते अर्थ आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. जड मुढा जीवांचा उद्धार करण्यासाठी हे संत अखंड आपला देह जिजवतात, चंदनाप्रमाणे जिजवतात, परिसाप्रमाणे जिजवतात, नवे नवे गंगेसारखं पवित्र आपलं जीवन करतात.
म्हणजे ही ज्ञानगंगा आहे. त्यांच्या मुखातून जे स्रवत आहे ते ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाने आपण एक वेळ त्या पाण्याने काय होतं, जर तीर्थ पिलो किंवा पाणी पिलो तर आपल्या जीवनामध्ये एक वेळची आपली तहान क्षमते, पण अनेक जन्माची जी तहान आहे ना, ती तहान या वेद वाक्यामध्ये आहे, या श्रुती स्मृतीमध्ये आहे, या भगवंताच्या वचनामध्ये आहे. आणि हे वचन आम्हाला संस्कृतमध्ये होतं, जडमूड जीवांना कळत नव्हतं, ते प्राकृतमध्ये केलं, ते मराठीत केलं, 56 भाषेंचा केला असे गौरव. भवार्णवी नावं उभी राहिली. ही भवार्णवामध्ये जी नाव आहे ती आम्हाच्यासाठी सोपी करून दिलेली आहे. या नावेमध्ये आम्हाला बसवलेलं आहे. आणि या नावेमध्ये बसून आम्हाला काय केलेलं आहे, पैल तीरावर जाण्याचा मार्ग सुखरूप केलेला आहे, सुखकर केलेला आहे. आणि हे ज्ञान यज्ञ, ही ज्ञानगंगा संतांच्या मुखातून आलेली आहे. आणि या संतांना आम्हाला शरण जायचं आहे. या संतांचा जन्मोत्सव साजरा करायचा, या संतांचा पुण्य स्मरण साजरा करायचे. का पुण्य स्मरण? त्यांनी जे पुण्य केलेले आहे ते पुण्य आमच्या वाट्याला प्राप्त व्हावेत. नवे नवे म्हणजे आपण बघा, त्यांच्या ऋणातून आम्हाला उतराई व्हावं, म्हणजे आपण कृतज्ञतापूर्ण आपण कृतज्ञता व्यक्त करत असलेले आहेत ना, त्या उपकारातून आम्हाला थोडं तरी काय व्हायचंय, उतराई व्हायचंय. काय द्यावे त्याशी व्हावे उतरावे, ठेवी तो हा पायी जीव थोडा. माझा जीव जरी त्यांच्या पायावर समर्पित केला तरी या संतांच्या उपकाराचं ऋण आमच्याकडून फेडलं जाणार नाही. इतके संत श्रेष्ठ आहेत. आणि अशा प्रकारचे संत आहेत की ते श्रुतीचे स्मृतीचे अर्थ आम्हाला उकलवून सांगतात, सोपे करून सांगतात. आणि आमचं जीवन अगदी साध्या सरळ मार्गाने आम्हाला अनुक्रमण मार्गक्रमण करण्यासाठी परावृत्त करतात. हे तू कोण आहेस? अमृतस्य पुत्र आहेस, भगवंताचा अंश आहेस. त्या अंशाला तुला जाणायचं आहे. आणि तो अंश म्हणतात चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तू कसा आहेस? चिदानंद आहेस, शिवरूप आहेस, तू आनंदमय आहेस, तू तेजोमय आहेस, तू ज्ञानमय आहेस. आणि तूच तुला काय केलेलं आहेस, मायेमध्ये, लोभामध्ये, क्रोधामध्ये, अज्ञानामध्ये गुरफटवलं आहेस. तू खरा माझा अंश आहेस. भगवंत सांगतात तू माझा अंश आहेस ना, त्या अंशाला तुला जाणायचं आहे. आणि म्हणून तुला काय करायचं आहे, या संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. त्या संतांनी स्वतः तसं जीवन अंगीकारलेलं आहे, स्वतः तसं अनुकरण केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे गुण आम्हाला आमच्या जीवनामध्ये उतरवायचे आहेत. त्यांच्या मार्गाने आम्हाला मार्ग धारे वर्तावे, त्या मार्गाने आम्हाला वर्तन करायचं आहे. आणि हे वर्तन करत असताना अनेक प्रकारच्या खाच खळग्यांमध्ये आपल्याला जावं लागतं, कुठे ठेच लागते, कुठे आपण धडपडतोय, कुठे पडतोय. पण हे संत सावलीसारखे आपल्या जवळ येतात, आपल्या पाठीवर हात ठेवतात आणि सांगतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. आपला कृपाळू आहेत, उदार आहेत. आणि मग ते काय करतात, ज्ञानामृताने आम्हाला काय करतात, ज्ञानामृताचा आमच्यावर वर्षाव करतात. आणि या वर्षावाने आमचं जीवन उन्नत होतं, आमचं जीवन तेजस्वी होतं, आमचं जीवन प्रगल्भ होतं, तेजोमय होतं. आणि हे जीवन कशामुळे होतंय? संतांमुळे. आज आपण पाहिला इतका सगळा सोहळा आहे, या सोहळ्याचं आयोजन नियोजन सर्व प्रकारचं, म्हणजे हा धर्ममंडप आहे. या धर्ममंडपामध्ये ज्ञानदानाचं कार्य होत आहे. पण या ज्ञानदानाच्या कार्यासाठी किती जरी लोक आहेत बरं इथे आजूबाजूला, पण कुणाला यावंसं वाटतंय? जो चोखंदळ आहे, जो राजहंस आहे, त्यालाच वाटतंय की क्षीरनेर म्हणजे जे आहे ते जाणून घ्यायचं आहे. आणि त्यालाच इथे यावंसं वाटतं, त्यालाच नामस्मरण करावंसं वाटतं, त्यालाच ऐकावंसं वाटतं, त्यालाच इथे चिंतन करावंसं वाटतं. आणि म्हणून या सभामंडपामध्ये, या धर्ममंडपामध्ये एकळा कोणीतरी एखादाच येऊ शकतो, कोणीतरी तो ज्ञानपारखी आहे, तोच हे श्रवण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारचं हे श्रवण करण्याची बुद्धी सगळ्यांनाच होत नाही. सगळेच आहेत की नाही मानव, पण माणसाला वाटत नाही इथे यावं. ज्याच्या पुण्याची संपदा भरपूर असेल, ज्याच्याजवळ पुण्याचा साठा माप आहे, त्यालाच इथे या धर्ममंडपामध्ये येऊन हे ज्ञान प्राशन करावंसं वाटतं, त्यालाच मुखामध्ये नाम घ्यावंसं वाटतं, त्यालाच हरिकीर्तन करावंसं वाटतं, त्यालाच वेदांचे भगवंताचे विचार ऐकावेसे वाटतात, त्यालाच आपल्या जीवनामध्ये असं वाटतं की सद्गुरू करावा.
माझ्या जीवनाचा उन्नत मार्ग स्वीकारावा, अशा प्रकारची ओढ निर्माण होते. आणि ही अनंत जन्माच्या पुण्याची सामुग्री असेल, त्याच्याच मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. त्यालाच वाटतं की भगवंत, जिथे भगवंताचं कथा चाललेली आहे, जिथे कीर्तन चाललेलं आहे, जिथं नामस्मरण घडत आहे, अशा ठिकाणी मी जावं आणि माझा तिथे भगवंत उभा आहे. हो, जिथे भगवंताचं नामयज्ञ चाललेलं आहे, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले, तरी कीर्तनाचे नटनाचे. हा जो भगवंताचं जिथे धर्ममंडप आहे, तिथे कीर्तन होत आहे, जिथे नामस्मरण होत आहे, ते नामस्मरण ऐकलं ना, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. तिथे प्रायचित्तच राहत नाही, पापच उरत नाही. ऐसे केले नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. हे ना आपल्याला प्रायचित्त होते ना, मी असा वागलो, मी असं वागलो, हे घेण्याची वेळच येत नाही. हे नामच काय करतो, आपलं हे सगळं अनंत पापाची होळी करत असतो. आणि म्हणून हे सद्गुरूच्या मुखातून मोठं नाम आलेलं आहे, गुरूंच्या मुखातून जे नाम आलेलं आहे, किंवा त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे, तो अनुभव जगाला वाटत फिरत आहेत. आणि तोच अनुभव, त्याचंच आम्हाला जीवनामध्ये अनुकरण करायचं आहे. ते नाम आमच्या मुखामध्ये घ्यायचं आहे. पवित्र असं नाम आहे. मग नाम घ्यायला आपल्याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ नाही, वेळ नाही, ठिकाण नाही, कुठेही दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिवस असो, रात्र असो, सकाळ असो, दुपार असो, जेवत असो, आपण खावत असो, शेतीमध्ये काम करत असो, नोकरी करत असो, जिथे असेल त्या ठाई आम्ही काय करू शकतो, भगवंताचं नाव घेऊ शकतो. ते सोपं आहे, ते सहज आहे. आणि हे नाव किंवा हे आपल्याजवळून कोणी घेऊन जाऊ शकत नाही. चोरी करून काही सगळं धन नेऊ शकतो, पण आपण जे भगवंताचं नाम घेतोय, आपण जे पुण्य करतो, ते आपल्याकडून कोणीही चोरून नेऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याचं त्याला स्वहित करायचं आहे, आणि हे संतांनी स्वहित साधलेलं आहे, आणि त्यांनी आपल्याला या मार्गाला लावलेलं आहे. त्यांना आपल्याला शरण जायचं आहे की या संतांमुळेच मला माझ्या आत्मबोधाचा मार्ग सापडलेला आहे, मला माझं आत्मस्वरूप कळालेलं आहे. मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, आणि मला कुठे जायचं आहे. हे संत आम्हाला सांगतात, तू कुठून आलेला आहेस, तू भगवंताच्या परमधामातून आलेला आहेस. म्हणून सांगितले ना गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये, ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्तन स्थानिकर्षती. किंवा आपण या भगवंताचा अंश आहोत, हे आम्हाला गीता सांगते. आणि हा अंश आम्हाला, आपण अंशाचे अंश आहोत, आम्हाला जाणायचं आहे त्या भगवंताला. आणि त्या भगवंताला जाणत असताना संतांनी जो मार्ग सांगितला, तोच मार्ग आमच्या जीवनामध्ये उद्धाराचा मार्ग आहे. आणि हा उद्धाराचा मार्ग प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अवलंबला तर खरंच जीवन हे तेजस्वी होईल, सफल होईल, या नरदेहाचं सार्थक होईल. इथे सांगितलेलं आहे की दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. इंद्रिय कशासाठी दिलेली आहेत, भोगासाठी दिलेली आहेत का? भोग तर घ्यायचंच आहे. ही भगवंताने सृष्टी निर्माण केलेली, ती तर आमच्या डोळ्याने पाहायचीच आहे. भगवंताचं रूप आम्हाला पाहायचं आहे. भगवंताने या सृष्टीमध्ये विविधता निर्माण केलेली आहे, त्या प्रत्येक विविधतेमध्ये आम्हाला भगवंताला पाहायचं आहे, त्याचा अंश आहे हे बघायचं आहे. इंद्रिय दिलेत, हात दिलेत, पाय दिलेले, हाताने आम्हाला पवित्र असं दान करायचं आहे, हाताने टाळी वाजवायची आहे. मुख दिलेले आहे, मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे, हरिपाठ करायचं आहे, ज्ञानेश्वरी वाचायची आहे, गाथा वाचायची आहे, भगवद्गीतेचं पारायण करायचं आहे. आम्हाला समजो न समजो, कोणालाच समजणार नाही हो. आपले जन्माच्या जन्म जरी गेली तरी ज्ञानेश्वरी आपल्याला कळणार नाही, इतकी गहन आहे, इतकी गूढ आहे. पण जर बालक म्हणून ती जर वाचली ना, तर खरोखरच ती आई म्हणून आपल्या जवळ घेईलच. आणि म्हणूनच सांगितलेलं आहे की दिली इंद्रिय, डोळे दिलेत ना, मग त्या डोळ्याने ज्ञानेश्वरी वाचायची आहे. आम्हाला वृद्धत्व येतं तेव्हा आम्ही वाचायला जातो, आम्हाला ती अक्षरं सुद्धा पुसट अशी दिसायला लागतात, तेव्हा ज्ञानेश्वरी वाचली तर कळेल का? म्हणून हे जोपरी सर्व सिद्ध आहे, सर्व इंद्रिय सिद्ध आहेत ना, डोळे सिद्ध आहेत, हात सिद्ध आहेत, पाय सिद्ध आहेत,
कान सिद्ध आहेत तोपर्यंतच आम्ही काय करू शकतो, परमार्थ करू शकतो. तरणा नाटचे हरिकीर्तनी, तरणा हरिकीर्तनामध्ये नाचू शकतोय. म्हणजे हे वृद्ध जरी आहेत पण वृद्ध सुद्धा तरुणांना लाजवतील अशा प्रकारचा परमार्थ करत आहेत. आणि म्हणून जोपर्यंत सर्व इंद्रिय सिद्ध आहेत तोपर्यंत आम्हाला परमार्थ त्याला परमार्थ म्हणजे त्या भगवंताला जाणायचं आहे. माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे, मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मला कुठे जायचंय, हे आम्हाला जरी कळालं तरी जीवन सार्थक झालं. आणि हेच आमच्या जीवनामध्ये संतांनी तशा प्रकारचं जीवन जगलेलं आहे, तशा प्रकारचा अनुभव घेतलेला आहे. आणि अनुभव आले अंगा तो या जगा जाणलेला आहे. आपण स्वतः तशा प्रकारचं जीवन जगलेले आहेत. आणि अनुष्ठाने जगात येतं वडील जे जे हे श्रेष्ठत्व त्यांच्या जवळचं आहे. ते श्रेष्ठत्व काय करतात, वडिलांप्रमाणे ते काय करतात, आपल्या जगाला देत आहेत. सर्व लोकांना हे जग सुखी व्हावं ही त्यांची संकल्पना असते. हे विश्वची माझे घर अशी मती जायाची स्थिर, विश्व माझं घर आहे असं मानणारे हे संत आहेत. संत दयाळू आहेत, कृपाळू आहेत, ज्ञानमय आहेत, तेजस्वी आहेत, शांतिमय आहेत. आपण सर्व संतांची उदाहरणं घेतली की प्रत्येक संतांजवळ कोणत्याही जातीमध्ये यातीकुळ म्हणजे कुठल्याही यातीमध्ये कुठल्याही जातीमध्ये कुठल्याही याच्यामध्ये जन्माला जरी आले तरी सुद्धा त्यांचा एकच हेतू होता, बुडते हे जन न देखावे डोळा. हे जग बुडत आहेत अज्ञानाने, अहंकाराने, त्यांना आम्हाला सुखी करायचं आहे. आणि म्हणून हे संतांनी अवतार घेतलेला आहे. आपण भगवान बाबांचं जे चरित्र पाहिलं की अतिशय दिव्य आहे, भव्य आहे. हे संत वैराग्यवान असतात. ह्या संतांना म्हणजे त्यांना नुसतं असं त्यांच्या हातामध्ये जरी आता आपण पाहिलं की जर त्यांच्या हातामध्ये कोणतं दान जरी आपण द्यायला गेलो तरी सुद्धा त्यांचा हात कसा असतो, ते दान सुद्धा झोपेत सुद्धा संतांना ते दान घेऊ शकत नाही. इतक्या प्रकारचे संत तेजस्वी असतात, विरक्त असतात. आणि अशा संतांचं पुण्यतिथी आपण साजरा करतोय. आज ज्या भगवान बाबांचं वामन भाऊ महाराजांची जी पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत, अतिशय मोठ्या प्रेमाने उत्साहाने हा म्हणजे उत्साहच आहे हा, आणि हा साजरा करतोय. खरंच या धर्म मंडपामध्ये इथे ज्ञानदानाचं कार्य होत आहे. हे बाबांमुळे किंवा या सर्व कमिटीमुळे, की या कमिटीने जर ठरवलं नसतं तर हे ज्ञानयज्ञ घडलं नसतं. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वरीचं उत्तम प्रकारे पारायण होतोय, हरिपाठ होतोय, काकडा होतोय, भजन होतोय आणि प्रवचन होतोय, कीर्तन होतोय. म्हणजे या संतांच्या आमच्यावर उपकार आहेत आणि म्हणून हे सर्व घडतंय. या संतांचा आम्हावर आशीर्वाद आहे म्हणून त्यांच्यामुळे आपण हे करू शकतोय. आणि आज इथे जो म्हणजे प्रवचन रूपी सेवेसाठी हे पुष्प गुंतवण्यासाठी मला ज्यांनी इथे आमंत्रित केलंय, आमचा अविनाश महाराज, की ताई तुमचं प्रवचन इथे आहे, तुम्हाला भगवान बाबांच्या सप्ताहामध्ये आम्ही निमंत्रित करतोय, तुम्ही इथे ही प्रवचन सेवा हे करावी. मला फार आनंद वाटला खरोखरच की आपण जे म्हणजे संतांनी आम्हाला जो मार्ग सांगितलेला आहे त्याच मार्गाने आम्ही जात आहोत. आपण पोस्टमनाचं काम करतोय. जे पोस्टमन जसं पत्र या दारातून त्या दारात टाकत असतो, ज्याला वाचायचंय की नाही वाचत होतं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे, संतांनी जे पत्र पाठवलेलं आहे ते पत्रच आम्हाला प्रत्येकाला इथे पाठवण्याचं म्हणजे द्यायचं काम करत आहोत. आणि म्हणून हा संतांचा निरोप आहे, हा संतांचा भाव आहे. तो भाव प्रत्येकामध्ये पोचला पाहिजे की मी भगवंताचा अंश आहे. मी जर भगवंताचा अंश आहे तर माझ्या समोरचा जीव तो पण म्हणजे तोही भगवंताचा अंश आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. आणि म्हणून त्या भगवंताला जाणायचं आहे, त्या भगवंताला आम्हाला नमस्कार करायचे. आणि हे संत श्रुती स्मृतीचे गहन अर्थ आहेत, ते स्वतः आपल्या जीवनामध्ये काय करतात, अनुकरण करतात, अनुष्ठात, आणि ते जगाला वडील म्हणून समर्पित करतात. वडिलांची मिराशी, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा साधावया, किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही भगवंताची म्हणजे जी चरण सेवा आम्हाला प्राप्त होते ती कशामुळे, तर संतांच्या मार्गदर्शनामुळे. संतांनी जर देवाला त्यांना देव कळाला, त्यांना प्राप्त झाला, आणि मग तो वाटत सुटले जगाला की देव असा आहे, हो तो कसा आहे, सावळा सुकुमार जैसा कर्दळीचा गाभा,
असा आहे. त्यांना तशा प्रकारे सावळा दिसला, सुकुमार दिसला, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा भासला त्यांना. आणि अशा प्रकारचा लावण्याची खाणी म्हणजे भगवंत त्यांना दिसला आणि त्यांना तो प्राप्त झाला आणि तो आम्हाला दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तशा प्रकारचा आम्हाला त्या संतांनी तोच दाखवलेला आहे. आणि म्हणून ते सगुण चतुर्भुज त्या परमात्म्याला म्हणजे तो निर्गुण निराकार होता, पण संतांनी आम्हाला नावाला रूपाला आणलेला आहे, तो दाखवलेला आहे. आणि म्हणून त्या संतांना आम्हाला काय जायचं, शरण जायचं आहे. त्या संतांनी श्रुतीचे स्मृतीचे वेदाचे अर्थ स्वतः जीवनामध्ये जगले, अनुभवले आणि ते जगाला वाटत सुटलेले आहेत. आणि अशा या संतांना आम्हाला नमस्कार करायचे. त्यांच्या उपकारातून आम्ही ऋण होऊ शकत नाहीत, उतराई होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा आमच्यावर त्या संतांनी उपकार केलेले आहेत. काय सांगू म्हणजे संतांचे उपकार काय सांगावे, की मज निरंतर जागविती, आम्हाला जागवतायत ते या मायेतून, लोभातून, मोहातून आपल्याला जी अज्ञानाची निद्रा आलेली आहे त्या निद्रेतून जागवतायत आणि ज्ञानरूपी सूर्याकडे, मार्तंडाकडे ते आपल्याला घेऊन जातात. या संतांना आपण शरण जाऊया. आपली वेळ संपुष्टात आलेली आहे की हे संत वामनभाऊ महाराज सेवा मंडळ आणि या सेवा मंडळाने इथे या सप्ताहाचं पुण्यस्मरणाचं जयंती बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त, वामन बाबांच्या आणि भगवान बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हा जो सप्ताहाचं नियोजन करतात गेली 36 वर्ष. आपल्याला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जर काही कार्यक्रम ठेवायचा असेल तर आपण गेले 36 वर्ष म्हणजे 3 तपपूर्ती झालेले आहेत. 3 तप म्हणजे 12, 24 आणि 12 येऊन अखंड नाम यज्ञाचा, ध्यान यज्ञाचा आणि दान यज्ञाचा किंवा ज्ञान यज्ञाचं काय केलेलं आहे, त्यांनी प्राशन केलेलं आहे. आणि अशा प्रकारचा हा सप्ताह इथे आयोजित केलेला आहे. मंडळाला, अध्यक्षाला आणि सर्वच कमिटीला मी हे देते तिथे त्यांच्या म्हणजे ह्या कमिटीला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आज माझ्या पुढे ज्याने ज्ञानेश्वरीचे पारायण करते, गीतेचा एवढी उत्तम प्रकारचे संत देणारे आमचे बाबा दोघेही माझ्या पुढे तिशी इतके छान प्रकारचे माझे ही सेवा ऐकण्यासाठी बसलेले आहेत. म्हणजेच वडील म्हणजे त्यांच्यामध्ये श्रेष्ठत्व आहे, पण तरी सुद्धा त्यांचं श्रेष्ठत्व करून ते आपल्या समोर बसलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे लहान बाळ बोबडं बोलते, बालक बोबडे बोले का वाकुडा विचुका चाले, ते चोज करुणे मावले रिजवी जेवे, ह्या त्या उक्तीप्रमाणे बाबा आपण ही सेवा ऐकण्याची प्रयत्न करतो. म्हणजे लहान मुलाचं जसं बोबडं बोल आईवडिलांना आवडतं तशा प्रकारचं आपण गोड करून घेत आहेत. माझ्या आई समान आमच्या फुलसुंदर आई आहेत, आमच्या घोलप आई आहेत, आमच्या मंदा आई आहेत, सर्वच माझ्या माता भगिनी आहेत की खरंच जीवाचे कान करून इथे ऐकत आहेत गेला 1 तास. श्रवण असंच घडावं. श्रवण आमचे अंजुताई, आमचे रामदास महाराज आहेत, सगळेच बाबा आपलं नाव माझं नामोल्लेख नाही होत, पण खरोखरच इथे एकाग्र चित्ताने, जास्त गर्दी नसेल पण दर्दीला फार महत्त्व आहे. म्हणजे गर्दी ती काही कामाची नसते, पण यातला भगवंत म्हणजे एखादाच विरळा. अरे अर्जुना, हजारो लोक असतात पण हजारोंमध्ये एखादाच असा विरळा ज्ञानी असतो, विरळा माझा भक्त असतो की तो मला जाणण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून इथे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही महेश साक्षात शिवाचा अवतार आहात आणि तुमच्या पुढे मी काय बोलावं, पण तरी सुद्धा न्यून्यते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुम तेही विनवित असे. जे न्यून्य असेल ते न्यून्य म्हणजे कमी असेल ते सुद्धा आपण काय करावं, गोड मानून घ्यावं. आणि ही सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी आणि वामनभाऊ महाराजांच्या चरणी समर्पित करते. जास्त म्हणजे काही जर चुकलं असेल तो माझ्या वाणीचा दोष असेल आणि जे योग्य असेल ते संतांचं आहे. इथे संतांची ओवी घेतलेली आहे. या अध्याय 17व्या मधील ज्ञानेश्वरी 17व्या अध्यायातील 86 क्रमांकाची ओवी आहे की ही ओवी आहे श्रुती स्मृतीचे अर्थ, परी श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होणे मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. या ओवीवर भाष्य करण्याचा, बोलण्याचा वेडावाकडा प्रयत्न केलेला आहे. हा वेडावाकडा प्रयत्न आपण गोड मानून घ्यावा आणि
या येथील विश्वस्तांना सर्व कमिटीला धन्यवाद देते आणि ज्यांच्यामुळे ही सेवा प्राप्त झाली त्या अविनाश महाराजांना सुद्धा मी धन्यवाद देते आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. हे वाघपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो ते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोकीये द्रष्टा दृष्ट विजयी होवावे जे एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम